महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने संत गाडगेबाबा जलाशयामध्ये 10 फूट पाणी उपलब्ध झाल्याने स्थानिक नागरिक समाधानी। पावसाळा संपत आला तरी अद्यापपर्यंत जालना शहरात दमदार पाऊस झाला नसल्याने नागरिक चिंतेत पडले होते। मात्र या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने नवीन जालना या भागाला पाणी पुरवठा करणारा संत गाडगेबाबा जलाशयामध्ये 10 फूट पाणी उपलब्ध झाल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले। तर सध्या पुढचा पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न जरी मिटला तरी पुढच्या महिन्यात जर पाऊस नाही पडला तर एवढेच पाणी पुरेशी होणार नसल्याचे देखील स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। तुमचं नाव सांगा आणि सध्याला घाणेवाडीमध्ये 10 फूट पाणी आलेलं आहे, हे पाणी पुरेसं आहे का, काय सांगणार? माझं नाव शेख महबूब शेख शब्बीर, राहणार पीर पिंपळगाव। पाणी कमी आहे तरी पण 50% तळ भरलेलं आहे, पण जनावरांची थोडीफार सोय लागेल आहे, पण पुढं पाणी नाही पडला तर मग थोडं परिस्थिती बिकट होईल। सध्याला चारा पाण्याची व्यवस्था होईल काय पाण्यामध्ये? आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।